मंडळी, ह्यो विषय काय आहे बघायचा असला तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघायला लागतो. या प्रत्येकाच्या मागे काम असते ती 17 आज वाळव्या जवळच्या नागटाणे गावामध्ये होती की आई यल्लामा देवीची जत्रा विषय हरडो हानकी बडीव कुट्टा उडीव. आई यल्लामा देवी प्रत्येक भक्ताच्या संकटात उभी राहते. अख्ख्या नागटाणे गावात ज्यांच्या ज्यांच्या घरात यल्लामा देवीचं स्थान आहे त्यांच्या घरात दिवसभर आई वर्षातून एकदा भेटीला जाते. आई यल्लामा देवीचा प्रत्येक भक्ताला बघायचा असतो या चेहरा, म्हणूनच तर प्रत्येक भक्त आनंदाने कपाळावर लावतो आईचा भंडारा. प्रत्येक भक्त आईला म्हणतो माझी सगळी स्वप्न पूर्ण होऊन देते, माझे लेकरं बाळ सुखात राहून देते असं नवस बोलतो आणि आनंदाने माझ्या बाळाला तुझ्या पालखीच्या पायाखाली घालतो. सगळ्याच भक्तांना आईच्या भेटीची मनापासून असती तळमळ. सगळ्या गावातनं पालखी फिरून आलेले की आई यल्लामाच्या मंदिराच्या जवळ आनंदाने प्रत्येक भक्त म्हणतो आई उदग उद म्हणा. सगळ्या गावातनं पालखी फिरून आली की आई यल्लामा देवीच्या मंदिराभोवतानी घालायला लागते त्या 5 प्रदक्षिणा. जीवनात किती जरी संकट आलंय तर आई यल्लामा देवी डोळे उघडून पाहते प्रत्येक भक्ताकडे. मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आईची पालखी जाते अशा पेटून लालबुंद झालेल्या खाईकडे. देवाची भक्ती करायची म्हणले की भक्त देवाचा लागतो खरा. भावानो, नागटाणे गावात अजून ही पिढ्यानपिढ्या जशीच्या तशी जपली जाते बर का आई यल्लामा देवीची यात्रेची परंपरा. पोरगा झाला की बाप आनंदाने वाटतो पेड. ह्या खाईला सुद्धा पालखीचे घालायला लागतात 5 येड. आई तुझ्या नावाचा उदग उद असे प्रत्येक भक्त बोलतात. ह्या लालबुंद झालेल्या खाईतनं मानाचे 3 भक्त चालतात. आई प्रत्येक भक्ताला सुखी ठेव एवढंच मागणं आहे तुझ्याकडे. हे 3 मानकरी खाईतनं चालत गेल्यानंतर पालखी धावत जाते बर का आई यल्लामाच्या मंदिराकडे. आपण पण भावानो आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानो आपल्या भावाला.